नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी रोशन भावने. तुम्ही जर एक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे. शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाने अतिशय एक महत्त्वपूर्ण योजना राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे. ती योजना म्हणजे कोणती? तर शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी जो काही त्रास होतो, जे काही समस्या येतात, शेत पाणी रस्ते खराब असल्यामुळे ते समस्या दूर करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणी रस्ते योजना राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे जे काही रस्त्याची समस्या आहे, पाणी रस्त्याची समस्या आहे, ते पूर्णपणे दूर होणार आहे आणि जे पाणी रस्ते खराब आहेत ते पूर्णपणे चांगल्या अवस्थेत या योजनेमार्फत केले जाणार आहे. नेमकी ती योजना काय आहे, त्या योजनेची अंमलबजावणी कधीपासून होणार आहे, त्या योजनेसाठी अर्थसंकल्पात किती निधी तरतूद करण्यात आलेला आहे, 2026 पर्यंत ही योजना पूर्ण यशस्वी होणार आहे का, तसेच या योजनेसाठी काय काय उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत जेणेकरून ती योजना पूर्णपणे यशस्वी होऊन संपूर्ण महाराष्ट्रात यशस्वीरित्या पूर्ण होईल, त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत. तसेच शेतकरी बांधव, त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघावा लागेल, तेव्हाच तुम्हाला या योजनेबद्दल सविस्तर माहिती समजणार. चला तर शेतकरी बांधवांनो, बघूया नेमकी काय आहे मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणी रस्ते योजना 2026. तर शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणी रस्ते योजना 2026 यामध्ये ही योजना जी आहे ती महाराष्ट्र शासनाची अतिशय महत्त्वाची योजना आहे. या योजनेचा उद्देश आहे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतापर्यंत जाण्यासाठी कायमस्वरूपी रस्ते उपलब्ध करून देणे, हा मुख्य उद्देश या योजनेचा आहे. शेतकऱ्यांसाठी ही अतिशय महत्त्वाची योजना आहे आणि शेतकऱ्यांना त्यांचे पाणंद रस्ते जे आहे ते व्यवस्थित करण्यासाठी ही योजना राबवण्यात आलेली आहे. ज्यामुळे शेतातील माल वाहतूक आणि ट्रॅक्टर वाहने आणि पावसाळ्यातील जे काही अडचणी आहेत त्या कमी होतील, या उद्देशाने सरकारने ही योजना आणलेली आहे आणि ही योजना राबवण्याची पूर्णपणे जबाबदारी शासनाने घेतलेली आहे. आता बघूया या योजनेमध्ये नेमके काय काय देण्यात आलेलं आहे आणखी सविस्तरपणे. तर मित्रांनो, सर्वात प्रथम आपण बघूया या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे. शेतापर्यंत पक्के पांदण रस्ते तयार करणे हा सर्वात प्रथम मुख्य उद्देश आहे. म्हणजे शेतकऱ्यांसाठी जाण्या येण्यासाठी, माल वाहतूक करण्यासाठी त्यांना पक्के रस्ते, जे काही पांदण रस्ते आहेत ते पक्के रस्ते तयार करणे, हा मुख्य उद्देश सर्वप्रथम या योजनेचा आहे. त्यानंतर दुसरा उद्देश आहे तो म्हणजे शेतीमाल शेतातून बाजारात नेणे सोपे करणे. म्हणजे शेतकऱ्याला आपल्या शेतातून थेट बाजारामध्ये शेतमाल नेण्यासाठी सोपे करण्यासाठी रस्ता चांगला असणे गरजेचे आहे. जर रस्ता चांगला असेल तेव्हाच त्यांना आपला माल थेट बाजारापर्यंत नेता येईल. त्यासाठी ही योजना अतिशय महत्त्वपूर्ण गेम चेंजर ठरणार आहे शेतकऱ्यांसाठी. त्यानंतर शेतकरी बांधवांनो, तिसरा उद्देश आहे तो म्हणजे पावसाळ्यातील चिखल व वाहतुकीची समस्या कमी करणे. आपल्या महाराष्ट्रातील भरपूरशा शेतकऱ्यांसाठी जे काही पावसाळ्यामध्ये शेतात जाण्यासाठी जो त्रास होतो, तो एका शेतकरी पुत्राला किंवा शेतकऱ्यांनाच माहिती आहे की नेमकं कशा प्रकारे पावसाळ्यामध्ये रस्ते खराब असल्यामुळे शेतकऱ्यांची फजिती होते, तरीसुद्धा आपल्याला शेतामध्ये काम असल्यामुळे जावेच लागते. तर या योजनेच्या माध्यमातून ती समस्या दूर नक्कीच होईल असे तरी या योजनेचा उद्देश आहे. या उद्देशामध्ये देण्यात आलेला आहे की तुमचं शेत रस्त्याने पावसाळ्यात जो शेतकऱ्याला त्रास होतो तो पूर्णपणे कमी करण्यात येईल. त्यानंतर चौथा उद्देश आहे तो म्हणजे ग्रामीण भागातील शेती विकासाला गती देणे. मुख्यतः शेती हा व्यवसाय ग्रामीण भागातच प्रचलित आहे आणि ग्रामीण भागातील जे काही शेती व्यवसाय आहे तो त्याच्या विकासाला गती देणे. म्हणजे शेतीचा विकास होईल तर देशाचा विकास होईल. जर शेतीचाच विकास होणार नाही तर देश कसा चालेल. आपली अर्थव्यवस्था मुख्यत्वे कृषीवर आधारित आहे. त्यामुळे आपल्या भारतातील अर्थव्यवस्थेला जर मुख्य कणा जो असेल तो शेतकरी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना जर त्यांना शेतात जाण्यासाठी जर रस्ता योग्य नसेल तर शेतीचा विकास कशा प्रकारे होईल. त्यामुळे ही योजना अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे शेतकऱ्यांचा शेतीचा विकास करण्यासाठी. त्यानंतर नवीन शासन निर्णय जो काही GR प्रसिद्ध करण्यात आलेला 2026च्या त्यामध्ये कोणती अपडेट देण्यात आलेली आहे ते आता आपण याच्यामध्ये मुख्य बघणार आहोत. तर मित्रांनो, 2026मध्ये योजनेच्या अंमलबजावणीत काही महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहे. या योजनेमध्ये काही महत्त्वाचे बदलसुद्धा या नवीन शासन निर्णयावर करण्यात आले. ते बदल कोणते? तर सर्वात प्रथम आहे समितीत शेतकऱ्यांचा सहभाग करणे. हा महत्त्वाचा बदल आहे शेतकरी बांधवांनो. जर त्या समितीत शेतकरी नसेल तर ते, कारण शेतकऱ्याची भावना जी आहे ती समजू शकतो. त्यामुळे हा महत्त्वाचा बदल याच्यामध्ये करण्यात आलेला आहे की समितीमध्ये शेतकऱ्याचा सहभाग करणे. प्रत्येक विधानसभा क्षेत्रात समितीत 5 प्रगतील शेतकरी सदस्य ठेवणे बंधनकारक करण्यात आलेलं आहे. म्हणजे जे काही आपलं विधानसभा क्षेत्र असेल त्यामध्ये 5 प्रगतशील शेतकऱ्यांचा जो समितीमध्ये समावेश करण्याचा ठेवणे जे काही ते बंधनकारक करण्यात आलेले आहे. म्हणजे या समित्यामार्फत जे काही शेतपालन रस्त्याचा प्रश्न आहे तो लवकरात लवकर मार्गी लागला पाहिजे आणि जर या समितीमध्ये जर शेतकरी असेल तर ते या प्रश्नाकडे आवर्जून लक्ष देऊन ते जो काही समस्या आहे शेतकऱ्यांची ते दूर करण्याचा पूर्णपूर प्रयत्न करेल. ह्या उद्देशाने ह्या महत्त्वाचा बदल यामध्ये करून शेतकऱ्यांचा सहभाग दिल्याबद्दल शासनाने जे काही महत्त्वाचे बदल केले आहे या माध्यमातून नक्कीच शेतकऱ्यांना फायदा होणार आहे आणि जे त्याच्यामध्ये सदस्य असेल
त्यांना सुद्धा याची जाणीव असेल की शेतकऱ्यांना काय त्रास होतो जर रस्ताच जर योग्य नसेल तर शेतात जाण्यासाठी. त्यामुळे हा एक महत्त्वाचा बदल अतिशय महत्त्वपूर्ण आहे शेतकरी बांधवांनो. त्यानंतर दुसरा बदल तो आहे तो म्हणजे एक सहअध्यक्षपद ठेवण्यात आलेलं आहे. म्हणजे त्या समितीमध्ये सदस्य तर असेलच, 5 सदस्य असेल एका विधानसभा क्षेत्रामध्ये, त्याच्याबरोबर एक सहअध्यक्षपद सुद्धा ठेवण्यात आलेलं आहे. तो सहअध्यक्ष सुद्धा या समितीमध्ये असणार. त्यानंतर आमदारच्या समितीला अधिकार देण्यात आला. तर कोणते अधिकार देण्यात आलेले आहे? तर विधानसभा मतदारसंघ समिती रस्त्यांची यादी ठरवेल. जे काही विधानसभा मतदारसंघ आहे म्हणजे एका आमदाराच्या अंदर जे काही विधानसभा मतदारसंघ असतो त्या ते समिती जी असेल ते रस्त्याची यादी ठरवेल. म्हणजे आता जे सांगितलं आपण जे समिती तयार झाली ते समिती त्या विधानसभा क्षेत्रामध्ये किती रस्त्याची समस्या आहे, किती रस्ते बनवणे आवश्यक आहे याची यादी ठरवेल आणि त्या समितीच्या अध्यक्षपदी स्थानिक आमदार असतील. म्हणजे त्या विधानसभा क्षेत्रात जे काही आमदार असेल तेच त्या समितीचे अध्यक्ष असतील. परंतु सदस्यामध्ये शेतकरी असेल ते शेतकरीच ठरवेल की कोणत्या रस्त्याची अवस्था खराब झालेली आहे, कोणते रस्ते बनवणे आवश्यक आहे आणि त्याची यादी ठरवून ते समितीमध्ये मांडतील आणि ते अध्यक्ष त्यानंतर ते निर्णय घेतील. या योजनेअंतर्गत ते रस्ते पूर्ण केले जाणार आहे. त्यानंतर स्वतंत्र निधी, या योजनेसाठी स्वतंत्र निधी सुद्धा देण्यात आलेला आहे. या योजनेसाठी स्वतंत्र बजेट हेड लेखाशीर्षक तयार करण्यात आलेला आहे आणि या माध्यमातून ती योजना पूर्णत्वास नेण्यासाठी त्या निधीचा वापर केला जाणार आहे. तसेच या निधीच्या व्यतिरिक्त सुद्धा एक महत्त्वाचा निधी जर ठेवण्यात आलेला आहे. म्हणजेच हा निधी जरी नुपर गेला म्हणजे कमी पडला तर CSR म्हणजे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी निधी वापरता येईल असे यामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे या निधी व्यतिरिक्त या निधीचा वापर करून सुद्धा ही योजना पूर्णत्वास नेण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला जाणार आहे. म्हणजे निधीची कोणतीही याच्यामध्ये कमतरता ठेवण्यात आलेली नाही. त्यानंतर आता बघूया की नेमके शेतकऱ्यांसाठी मोठे फायदे या माध्यमातून कोणते होणार आहे. तर शेतात ट्रॅक्टर, हार्वेस्टर, वाहन सहज पोहोचतात. जर रस्ते व्यवस्थित असेल तर तुम्हाला शेती कामासाठी जे लागणारे महत्त्वाचे जे वस्तू आहे म्हणजे ते म्हणजे ट्रॅक्टर, शेतात जे काही नांगरणी करायची असेल, कल्टिवेटर करायचं त्यासाठी महत्त्वाचा जो आपला घटक आहे तो ट्रॅक्टर. ते जर रस्ते चांगले असेल तर ते योग्य प्रमाणे जाऊ शकेल तुमच्या शेतामध्ये. त्यानंतर हार्वेस्टर, तुम्हाला काटणी करायची असेल, गहू काढायचे असेल, तुरी काढायची असेल, सोयाबीन काढायची असेल तर हार्वेस्टरची आवश्यकता असते. कोणत्या शेतामध्ये जर रस्ता चांगला असेल तर हार्वेस्टरच जात नाही. त्यांना बिचाऱ्यांना घरी मजूर लावून आपले जे काही गहू आहे ते हाताने कापून ते काढावे लागते. परंतु जर रस्ते व्यवस्थित झाले तर तुमच्या शेतामध्ये हार्वेस्टरसुद्धा जाईल, ट्रॅक्टरसुद्धा जाईल, शेताची योग्य मशागतसुद्धा होईल आणि सहजपणे तुम्ही म्हणजे तुमच्या उत्पादनात एकंदरीत असे म्हणतात की तुमचे उत्पादन सुधारेल आणि शेती विकासाला चालना मिळेल. त्यानंतर शेतमाल थेट बाजारात वाहतूक करता येईल. तुमचा जर शेतात जाण्याचा रस्ता जर योग्य असेल तर तुम्हाला थेट शेतातून आपला बाजारमाल जो आहे तो बाजारात नेता येईल. जर रस्ताच योग्य नसेल तर तुम्ही तुमचा जो माल आहे तो बाजारात थेट नेऊ शकणार नाही. तुम्हाला ते नेण्यासाठी अतिरिक्त खर्च करावा लागेल, मजूर लावावा लागेल, तो रस्त्यापर्यंत आणावा लागेल. त्यामुळे रस्ता योग्य असेल तर तुम्हाला तुमच्या शेतीत उत्पादनातसुद्धा या माध्यमातून वाढ होईल आणि तुमचं उत्पन्नसुद्धा एकंदरीत वाढेल. हा महत्त्वाचा एक फायदा या माध्यमातून आपल्याला होणार आहे. त्यानंतर पावसाळ्यात रस्ते बंद होण्याची समस्या कमी होईल. पावसाळ्यात बहुतांश शेतकऱ्यांच्या शेतात जाण्याचे रस्तेच बंद होऊन जातात. त्यांना पायदळ जाण्याशिवाय पर्यायच नसतो, कोणतेच वाहन किंवा काहीच जात नाही. त्यामुळे जर ही योजना योग्य प्रमाणे अंमलबजावणी झाली तर तुमच्या शेतात जाण्याचं जे पावसाळ्यात जाण्याची समस्या होती ते पूर्णपणे दूर होईल आणि तुम्हाला पावसाळ्यातसुद्धा शेतामध्ये वाहनाने आणि जे काही माल वाहतूक करता येईल, तुमच्या शेतामध्ये जे काही शेतातील माल आहे तो बाजारात थेट नेता येईल. ही पूर्णपणे समस्या दूर होऊन जाईल. परंतु या योजनेचा योग्य अंमलबजावणी होणे गरजेचे आहे, तेव्हाच हे पूर्णपणे आपल्या शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. जर शेतात जाण्यासाठी जर रस्ते तयार झाले तर शेताभोवती पक्के रस्त्याचे जाळे तयार होईल. होय मित्रांनो, जर शेतामध्ये जाण्यासाठी रस्ते तयार झाले तर शेताभोवती आपले पक्के रस्ते तयार होईल. एकंदरीत त्याचा इफेक्ट काय होणार आहे, तुम्ही भविष्यात जर शेती जर विकायला सुद्धा काढली तर शेत रस्ता चांगला असल्यामुळे तुमच्या शेतीला सुद्धा भाव मिळेल आणि एकंदरीत तुम्ही शेती जरी नाही विकली तरी तुम्हाला त्याचा फायदा तर असा तर होणारच आहे की तुमच्या शेतमालात जे काही उत्पन्नात जे आहे वाढ होणार आहे. कारण तुम्ही एक पीक घेण्याच्या जोगी तुम्ही जास्त पीक घ्याल. समजा तुमची शेती जर ओलतीची असेल तर तुमच्या पावसाळ्यात तुम्हाला समस्या होती की माल वाहतूक करता येत नव्हती. त्यामुळे तुम्ही जे हिरवा भाजीपाला आहे तो लावत नव्हते. परंतु जर रस्ते योग्य झाले तर तुम्ही तो भाजीपाल्याचं सुद्धा उत्पादन घ्याल. म्हणजे एकंदरीत तुमच्या उत्पन्नात सुद्धा वाढ होईल. हा सर्वात मोठा फायदा या माध्यमातून होणार आहे आणि शेतात चारोभोवती रस्ते असल्यामुळे कोणतीही समस्या तुम्हाला राहणार नाही. त्यानंतर अतिक्रमणाबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे.
बहुतांश रस्त्यावर अतिक्रमणे असतात, त्यामुळे त्यासाठी सुद्धा या योजनेच्या माध्यमातूनच निर्णय घेण्यात आलेला आहे. तर त्यामध्ये काय देण्यात आलं आहे, तर गाव नकाशातील पांधन रस्त्यावरचे अतिक्रमणे हटवले जाणार. यामध्ये स्ट्रिक्टपणे सांगितण्यात आलेलं आहे, की जे काही गाव नकाशामध्ये रस्ते असेल, पांधन रस्ते असेल, त्यावर जे अतिक्रमण झालेले असेल ते पूर्णपणे हटवले जाईल आणि शेतकऱ्यांसाठी ते पूर्ण रस्ते मोकळे केले जाईल. त्यानंतर रस्ता बांधकामासाठी लागणाऱ्या गौण खनिजावर रॉयल्टी माफ. जे काही पांधन रस्ते बांधण्याचे असेल त्यासाठी जे काही गौण खनिज लागणार आहे त्यासाठी रॉयल्टी सुद्धा कोणतीही लागणार नाही. म्हणजे पूर्णपणे टॅक्स फ्री हे काम असणार आहे. त्यानंतर मोजणी आणि पोलीस सहाय्य उपलब्ध. अतिक्रमण काढण्यासाठी जे काही पोलीस सहाय्य लागते ते सुद्धा उपलब्ध करून देण्यात येईल आणि मोजणी सुद्धा करून दिलं जाईल. तुमचे पांधर रस्ते पूर्णपणे मोकळे करून दिले जाईल. तुम्हाला शेतात जाण्यासाठी कोणताही त्रास होणार नाही. तसेच मार्च 2026 पर्यंत सुमारे 45,000 किलोमीटर रस्ते तयार करण्याचे लक्ष्य या योजनेच्या माध्यमातून ठेवण्यात आले. म्हणजेच आता जो मार्च महिना सुरू आहे, या मार्च महिन्यापर्यंत सुमारे 45,000 किलोमीटर पांधर रस्ते तयार करण्याचे लक्ष्य या योजनेच्या माध्यमातून ठेवण्यात आलेलं आहे. तसेच जे काही 2026चं बजेटमधील यामध्ये काही महत्त्वाचे अपडेटसुद्धा देण्यात आलेले आहे. ते अपडेट कोणते, तर सर्वात प्रथम आहे योजना जी आहे ती राज्यभर सुरूच राहणार आहे. योजना फक्त मार्च महिन्यापुरतीच मर्यादित नाही, तर ते राज्यभर सुरूच राहणार आहे आणि सरकारने शेतापर्यंत रस्ते पोहोचवण्याचा मोठा कार्यक्रम सुरू ठेवला आहे. सरकारने शेतकऱ्यांसाठी हा महत्त्वाचा एक कार्यक्रम जो आहे तो सुरू ठेवला आहे, ज्याची शेतकऱ्याची मुख्य समस्या आहे ती म्हणजे रस्ता योग्य नसणे. ते या योजनेच्या मधून पूर्णपणे दूर होणार आहे. तसेच उद्देश जो आहे तो शेतातून गाव व बाजारपेठेतील शेतमाल वाहतूक सुलभ करणे हाच महत्त्वाचा उद्देश आहे. जे आपण आतापर्यंत उद्देश बघितले त्यामध्ये सुद्धा तेच सांगण्यात आलेलं आहे, की शेतकऱ्यांचा जो काही शेतमाल आहे थेट बाजारापर्यंत गेला पाहिजे आणि शेतकऱ्यासाठी जे काही वाहनाची गरज आहे ते योग्य प्रमाणात त्यांच्या शेतापर्यंत ते पोहोचली पाहिजे. त्यानंतर दुसरं आहे ते म्हणजे यंत्राद्वारे रस्ते बांधकाम. जे काही रस्त्याचं बांधकाम होणार आहे ते या योजनेत 100% मशिनरी वापरून रस्ते बांधले जातील. म्हणजे रस्ते हे चांगल्या दर्जाचे बनवले जातील. त्यामुळे काम जलद आणि दर्जेदार होईल. एकतर चांगल्या दर्जासुद्धा बनवायचे आहे आणि ते लवकरसुद्धा बनवायचे आहे. त्यामुळे मशिनरीमुळे हे काम होत आहे. त्यामुळे हे जे काही रस्ते बनेल ते एकदम जलद बनेल आणि चांगले दर्जाचे सुद्धा बनणार आहे. त्यानंतर तिसरं आहे ते म्हणजे शेतकऱ्यासाठी खर्च सवलती. शेतकऱ्यासाठी यामध्ये कोणत्या खर्च सवलती देण्यात आल्या, तर रस्ता तयार करताना काही शुल्क माफ करण्यात आलेलं आहे. त्यामध्ये कोणते शुल्क, तर मोजणी, जे काही सर्वे शुल्क आहे. शेतकऱ्याचा लगत जर रस्ता असेल तर ते रस्ता मोजण्याचं त्याच्यासाठी कोणतेही शुल्क द्यावं लागणार नाही. त्यासाठी तुम्हाला तुमच्या शेतात जाण्याचा रस्ता जर खुला करायचा असेल तर तुम्हाला ते शासनाला तुम्ही अर्ज केल्यानंतर तुम्हाला ते मोजणी करून दिल्या जाईल. तुम्हाला पोलीस बंदोबस्तामध्ये ते अतिक्रमण जे असेल ते काढल्या जाईल. त्यासाठी तुमच्याकडून कोणतेही शुल्क घेण्यात येणार नाही आणि तुम्हालाच तुमच्या शेतात जाण्यासाठी रस्ता जो आहे तो पूर्णपणे मोकळा करून दिला जाईल. तसेच या रस्ता तयार करण्यासाठी जे काही मुरुम, माती, वाळू यावरती कोणतीही रॉयल्टी सुद्धा लागणार नाही. त्यानंतर चौथा पॉईंट तो म्हणजे रस्त्याच्या कडेला वृक्ष लागवड. जे काही पांधर रस्ते तयार केले जातील प्रत्येक रस्त्याच्या दोन्ही बाजूंना झाडे लावणे अनिवार्य करण्यात आलेलं आहे. म्हणजे एकंदरीत निसर्गाचे सुद्धा या माध्यमातून समतोल राखला जाणार आहे. त्यानंतर पाचवा पॉईंट आहे नवीन प्रशासकीय बदल. 2026च्या GR मध्ये काय देण्यात आलेलं आहे ते आता बघूया. यामध्ये सर्वात प्रथम जे काम वेगाने होण्यासाठी विधानसभा मतदारसंघ पातळीवर समित्या तयार केल्या. जे काय आपण अगोदर बघितल्या त्या समित्या या योजना योग्य प्रमाणे राबवण्याची जबाबदारी त्यांची राहणार आहे. त्यानंतर त्या समितीत प्रगतशील 5 शेतकरी असतील हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. त्यानंतर शेतकऱ्यांना होणारे फायदे सुद्धा आपण बघितलेले आहे. जे काही ट्रॅक्टर हार्वेस्टिंग आहे ते शेतात पोहोचू शकेल. त्यात शेतमाल जलद बाजारात नेता येतो आणि पावसाळ्यात सुद्धा चिखल होण्याची ते समस्या पूर्णपणे दूर होईल. शेती खर्च कमी आणि उत्पन्नात सुद्धा वाढ होण्यास मदत होणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, एकंदरीत थोडक्यात असे म्हणता येईल की 2026च्या महाराष्ट्र बजेटमध्ये ही योजना ग्रामीण शेती पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी महत्त्वाची योजना म्हणून पुढे चालून ठेवली आहे आणि प्रशासनिक बदल करून काम वेगाने पूर्ण करण्यावर यामध्ये भर दिलेला आहे. म्हणजे यामध्ये काही प्रशासनिक बदल करण्यात आलेले आहे जेणेकरून काम जे आहे ते पूर्णपणे वेळेवर पूर्ण होऊन चांगल्या दर्जाचं काम व्हावं. यासाठी यामध्ये 2026च्या बजेटमध्ये महत्त्वपूर्ण बदल केलेले आहे. ते बदल आपण बघितले, नेमके त्याचे काय फायदे होणार ते सुद्धा बघितले. जर ही योजना योग्य प्रमाणात राबवली गेली तर शेतकऱ्यांना या सर्व सुविधा मिळतील आणि शेतकऱ्याचा एकंदरीत विकास होईल. शेतकऱ्याचा विकास होईल तर देशाचा विकास होईल. परंतु ही योजना पूर्णपणे 100% यशस्वी होईल तेव्हाच आपल्या खऱ्या असं म्हणता येईल की खरंच शेतकऱ्यांसाठी ही योजना वरदान ठरलेली आहे. तर ही होती शेतकरी बांधवांनो अतिशय महत्वपूर्ण माहिती. तुम्हाला ही माहिती इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. तसेच तुम्ही जर अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा जेणेकरून अशाच महत्त्वाच्या माहितीचे अपडेट तुम्हाला व्हिडिओवरती मिळत राहतील.
तसेच तुम्हाला काही प्रश्न असेल नक्कीच कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता आणि हा व्हिडिओ इतर शेतकरी बांधवांपर्यंत सुद्धा शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा या योजनेबद्दल सविस्तर माहिती समजून जाईल. चला आता शेतकरी बांधवांना भेटूया अशाच एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.